नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर आता वाजले आहे सकाळचे 9:30 पावणे 10 आणि आता मी घरातली साफसफाई वगैरे करून घेतलेली आहे. देवपूजा वगैरे झालेली आहे माझे ऑल सगळं. तर मला आता खारवडे पण बनवायचे, पण ते मी थोडंसं सकाळी म्हणजे जे बाजरीचं होतं ना पाणी वर काढलेलं, ते भरड करून घेतली रात्री. बाजरी भिजवून ती बांधून ठेवली होती आणि त्यानंतर या ठिकाणी केलेली आहे भरड रात्री, आणि त्यानंतर त्याचं पाणी वगैरे चिक करून ठेवलं. आता ह्याला वाटण मिरची वगैरे घालून हा चिक मी शिजवून घेणार आहे. नंतर थंड झाल्यावर शांतपणात ते खारवडे मी घालणार आहे. तर तोपर्यंत इथं आता गॅलरीमध्ये जरा क्लिनिंग करून घेणार आहे. झाडू कुठे ठेवला मी. आणि त्यानंतर इथे कारण मला इथे वाळवणं करायचे असतात ना, त्यामुळे या ठिकाणी. तर इथे बरेचसे मी काय काय ठेवले का. तर हे 1 किलोचे खिचे पापड केलेले आहेत का असे, आणि ते खूप सुंदर झाले ते पहा. अशा पद्धतीत झाले खिचे पापड आणि इतकं छान झालं ना. तर आणि तळल्यावर पण इतकं, आणि हे सगळं मी गॅलरीतच सुकवलं. विशेष की ऊन फार येतं, त्यामुळे काही विषय नाही, कडक चांगले झाले. तरी पण एक दिवस काय करणार आहे मी, हे वर ह्याला नेऊन की नाही टेरेसला मी ऊन देणार आहे सगळ्याला. तर आता इथे क्लीनिंग करून घेऊन येतो. तर हे पहा, अशा पद्धतीने इतके छान झालेत ना हे इडलीच्या कुकरमध्ये असे ते बनवलेले म्हणजे पापड साबुदाण्याचे, आणि ते तळल्यानंतर एवढे फ्लफी झालेत, खूप छान झालेत. म्हणजे ना मला खूप छान वाटलं असे झाले सुंदर असे. आणि तळल्यानंतर एवढा मोठा पापड होते, खूप छान झाले, हे मला फार आवडले. आणि आता ही जे ऊन येईल तरी ते ठेवून देते मी आता, कारण ऊन जेवढं देणार ना तेवढं ते चांगल्या गोष्टी होणार आहे. त्यानंतर हे 1 किलोचं बनवले आहे पहा, साबुदाणा आणि बटाट्याची चकली अशा पद्धतीत. पण ते काय झालं, थोडं गरम गरम हे यांनी काय केलं म्हणजे नाही गरम गरम करायचं. तर नंतर पण ते थोडंसं थंड होऊन द्यायला पाहिजे होते, कारण गरम गरम बटाटे होते, पातळ पातळ झालं, पण अशी चकली झालेली आहे. आणि हा जो साबुदाणा आहे ना तो मी उकडून घेतलेला आहे, म्हणजे थोडं वाफवून घेतला आणि मग त्यामध्ये मिक्स केलेला आहे. त्यामुळे काय होतं माहिती का, असं ते कडकपणा लागत नाही, चावताना एकदम फ्लफी होतो हा. तर असे पापड पण त्यांनी घातलेले आहे असं. तर हे अशा गोष्टी केलेल्या हे पहा. आणि हे पण इतकं छान झालं, फार सुंदर झालं. तर हे एवढ्या प्रमाणात बनवलं, आणि ठीक आहे आता थोडं थोडं क्वांटिटीवरच बनवलं, कारण हे भरपूर झालं गोष्टी. आणि आता आहे द्राक्षांचे होते. तर द्राक्षाचे मनुके कसे बनवायचे, तर हे मी लॉकडाऊनमध्ये बनवले होते, कारण त्यावेळी ना आम्ही कॅरेट यायचे विकायला, कारण मिळायचेच नाही त्यावेळी. फळं वगैरे असे मार्केट बंद होतं, आणि मी जिथे राहायचे हडपसरमध्ये तिथे की नाही समोर मार्केट, असं बाजार सकाळी सकाळी लागायचं, 6ला पाठीत जायचं, पाठी जायचो. आणि मग आता काय करायचं, आणि असे सुट्टे देत नव्हते, होलसेलमध्ये द्यायचे द्राक्ष. तर आम्ही काय करायचो, म्हणजे भाजीपाला आपण मिळून घ्यायचो, म्हणजे सोसायटीत ज्या राहायचे मी तिथल्या ज्या बिल्डिंगमध्ये बायका. तर तिथे आम्ही सगळे मिळून घ्यायचो. मग आता ते हिममध्ये एक आम्ही ठरवलं, द्राक्षाचं कॅरेट घेतलं. द्राक्षाचं कॅरेट होतं काहीतरी 15 किलो होतं. मग सगळ्यांनी ते समप्रमाणात वाटून घेतले. आणि त्यावेळी सुद्धा मी मनुके बनवले होते. त्यानंतर हे म्हणजे हे काय करायचं, आपले वड्यांच्या चाळणीमध्ये थोडंसं 10 मिनिटं वाफवून घ्यायचे आणि सुकवायला घालायचे. तर हे सुकले नाही, इतके छान होतात ना घरी बनवले. आता हा पहा, हा पूर्ण सुकला, हा काल दुपारीच केलाय. हे पहा कसा सुकलाय, आणि छान लागतं. तर हे द्राक्ष शिल्लक होते, आणि नंतर मी पण कंटाळले, म्हणजे नकोच म्हटलं खायला, जरा आंबट लागत होते. तर मग म्हटलं ह्याचा काय उपयोग करावा, फेकून द्यायला नको, थोडे राहिले तर. आणि पहा हा तर फार सुंदर झाला, पहा एकदम छान बेद, आणि किती छान झालेत पहा. आणि हे असे होतात ना सुंदर, म्हणजे मी पहिल्यांदाच नाही बनवले, त्यामुळे मला माहिती आहे हे खूप छान होतात. तर पहा, तर हे पण आता वाळवून ठेवणार. तर आज हे पूर्ण संध्याकाळपर्यंत बारीक बारीक होऊन जाणार. 2 दिवसात ते अगदी तुम्ही ना कशातही वापरू शकता, तुम्ही शिऱ्यामध्ये वगैरे ऑल सगळं वापरू शकता. आपण ठेवणार आहोत उन्हामध्ये अजून खिचे पापड सुद्धा, पण खरंच खिचे पापड पण खूप सुंदर झाले. अशा पद्धतीने ठेवून दिलेलं आहे. यामध्ये टाकून घेऊया पातेल्यातलं. आणि पाण्याचं प्रमाण जेवढं मोजून घेतलेलं आहे, कारण जेवढं तो भरडा आहे ना तेवढंच पाणी पण ठेवलेलं आहे मी त्यामध्ये. तर आता आपण घेऊया हे टाकून हळूहळू.
जरा मोठं बनवायला आहे. कारण ह्याला कसं घट्ट झाल्याशिवाय ना चांगलं टाकता येणार नाही. त्यामध्ये असं टाकून मला असं वाटतं खालीच ठेवून घ्यावं का नाही, कारण वर टाकता येत नाही. उद्या या अंगावर आणि गरम पाणी ना त्यामुळे लागण्याची शक्यता जास्त असते. अशा पद्धतीने आणि आता काही नाही मस्त हलवत थोडं थोडं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. एक अर्धा तास शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर थंड करायला ठेवून घ्यायचं. मंदाची वेळात शिजून जाणार. एका साईडला हे आपण झाकण ठेवून द्यायचं ठेवून आणि आता दुसऱ्या साईडला मी स्वयंपाक करून घेणार आहे. तर आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे भेंडीची भाजी, भाकरी आणि कारलं. म्हणजे कारलं जर आता नाही संध्याकाळी बनवणार, पण आज कारलं बनवणार कारण कारलं खूप दिवस बनवलेलं नाही. असं सगळं आहे. आज भेंडीची भाजी, भाकरी आणि वरण भात असा विषय आहे. ठेवून देऊया आणि मध्ये मध्ये थोडंसं हलवून जाऊया. चला आता सगळे पूर्ण प्रोसेस झाल्यावर भेटूया. तर हे अशा पद्धतीने आता हे मिश्रण झालेलं आहे आणि आता हे थंड झालं आपण त्याच्यातून घेणार आहे. मस्त असं हाताला तेल लावून घ्यायचं, पाणी वगैरे किंवा हे करायचं पाणी, कारण पाण्याने पण ते चिकटपणा राहत नाही. किंवा मी आता प्लॅस्टिकची पिशवी घालणार हातामध्ये आणि हे सांडगे तोडणार. ठीक आहे. ते बाजरीचं मिश्रण छान शिजलेलं आहे, सांडगे करण्या टाईप ते झालेलं आहे. पण आता त्याला थंड व्हायची वाट पाहूया. बापरे, जेवण वगैरे झालं आता सगळं एवढं मस्त. आता टी व्ही पाहत आता मी हे सांडगे तोडणार. प्रकारे आहे बाजरीचे सांडगे जरा सुटलेले आहे. तुम्ही आले नाही ना, त्यामुळे इकडे असं ठेवलेलं आहे. हे पहा इकडे हे, त्यानंतर इकडे पण ठेवले. आता हे उचलून ठेवलं सगळं प्रकार अशा पद्धतीने झाले त्याचे. असे बाजरीचे खारोडे बनवले आहेत. तर ह्याला बस ऊन होते आता.